नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे आज आपण साबुदाणा जरासुद्धा न शिजवता, न वाफवता तयार झालेले पापडांचे मिश्रण न शिजवता हे पापड तयार केलेले आहेत. त्यामुळे गॅस वाया जाण्याचं बिलकुलसुद्धा टेन्शन नाही. पापड पहा तळल्यानंतर मस्त असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे. विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाही. अगदी खुसखुशीत तयार झालेला आहे. कुरकुरीत, अजिबात कडक स्वरूपाचा होत नाही. आता हे पापड पहा सुकल्यानंतर अजिबात त्यांना तडा गेलेले नाहीत. मस्त असे अख्खेच्या अख्खे निघालेले आहेत आणि अगदी छान असे पातळ आणि पारदर्शक तयार झालेले आहेत. आता हा पापड तयार करण्यासाठी आपण एकही थेंब तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही. त्यामुळे ह्या पापडांना अजिबात वास वगैरे येत नाही. अगदी 1-2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात. अगदी एकटी महिलासुद्धा एकाच वेळी 4-4, 5-5 किलोचे डब्बा भरून पापड तयार करू शकते, तेही कुणाचीही मदत न घेता. पापड पहा, तुम्हाला तोडूनही दाखवते. मस्त असा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. चला तर वेळ न वाया घालवता लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया.